ज्यावेळी सिडकोनी आपल्या जमिनी एक्वायर केल्या त्यावेळी सिडकोनी 12.5%चा प्लॉट हा वेळेत दिला असता तर आज आपलं चौथं कुटुंब आहे. आता तुझं पण चौथी का पाचवी पिढी आहे. तुझ्या गावातला प्रकल्पग्रस्त आहे, मी प्रकल्पग्रस्त आहे. आज माझी सुद्धा एक पिढी, दोन पिढी, तिसरी पिढी झाली चालू आहे. आता चौथी पिढी काही चालू आहे. पण घराची संख्या रोज दिवसेंदिवस जशा गाड्या वाढतात तशी घराची जागा वाढत चालली आहे, कुटुंब पद्धत वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळे आज गावठाणमध्ये बघाल तुम्ही एक मजलीची दोन, दोनची चार, चारची सहा, सहाची सात झालेली आहे. आणि आपण जर बघितलं गावठाणमध्ये तर केवळ काही नेत्यांच्या आशीर्वादामुळे, लोकप्रतिनिधीमुळे, तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांमुळे, वॉर्ड अधिकारीमुळे हे घरं बांधली जातात. बांधल्यानंतर ते तोडायच्या नोटिसी देतात. त्यावेळी जेव्हा ते बांधत असतात त्यावेळी आपण तक्रार केली, अधिकारी लक्ष देत नाही, सिडको अधिकारी लक्ष देत नाही, पालिका अधिकारी लक्ष देत नाही. मी तुम्हाला या वर्षीची आत्ताची ताजी गोष्ट सांगते. आता माझ्यासमोर हे होती, गोडाऊन होती. मी या वर्षी निवडून आल्यावर गोडाऊनचं मी कंप्लेंट केली, त्याच्यात चाळीत रूपांतर झालं. पण दुसरा कोणाचा फोन आला ते बंदा मात्र आमचे तोडणार, दुसरा फोन आला का ते थांबलं जातं. अशा पद्धतीने या झोपडपट्ट्या वाढत गेल्या. अशा पद्धतीने जी ग्रामस्थांची घरही वाढत गेली. कोण ना कोण आसरा देतो आणि अधिकारी काम करायला गेले तर कोण ना कोण फोन करतं. त्याच्यामुळे अधिकारी बिचारे जराची तोडक कारवाई करतात आणि परत येतात. त्याच्यामुळे यांच्यात या यंत्रणेमध्ये दोष पडण्यापेक्षा आपलाही सगळ्यांचा दोष आहे. ज्यावेळी तुमच्या घराच्या बाजूला पाया घालतात तर तिथले रहिवासी कोणच कंप्लेंट करत नाही. एखाद दोन तक्रार करतात तेव्हा तिथे ॲक्शन घेतली जाते. आणि विशेष करून गावामध्ये एकमेकाचं सख्य नसतं, दारात दार असल्यामुळे भांडणं असतं. त्यामुळे गावातल्या तक्रारी गावठाणच्या जास्त होतात. पण तुम्ही जे टावर जंग जे इमारती बांधल्या गेल्या आहेत त्याच्यावर कोणीच काही बोलत नाही. तुम्ही